मुंबई नाशिक महामार्गावर सुद्धा पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येते। मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांच्या 8 ते 10 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या दिसतात। हारेगाव टोल नाका ते वडपापर्यंत ही वाहतूक कोंडी झाल्याचं समजतंय आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस सुद्धा तारेवरची कसरत करताना पाहायला मिळतात। वारंवार ही वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे खासदार सुरेश म्हात्रे सुद्धा रस्त्यावर उतरल्याचं दिसलं। विनंती आहे ट्रॅफिकवाल्यांना, साहेबांना देखील विनंती आहे की तुम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करा। सुटेल तर नक्कीच आहे। हे जे ठेकेदार आहेत ना, ठेकेदार यांना पब्लिकनी ठोकून काढायला लागेल, यांच्या विरोधात ॲक्शन घ्यायला लागेल। हे ठेकेदार काम करत नाही। यांना जो राजश्रय आहे ना किंवा अधिकाऱ्यांचा आश्रय आहे ना, हे सगळे याची चौकशी करायला लागेल आपल्याला। उद्यापासून ठेकेदारांना देखील मी आज त्यांना सांगितले, सगळ्यांनी ते उभा करतो लाईनमध्ये, अधिकाऱ्यांना पण सांगतो।